सीता, तू हे बरं नाही केलंस. शिवाच्या आणि आशूच्या अशा सह्या घेतल्यास तू आणि आम्हाला सगळ्यांना अंधारात ठेवून तू हे केलंस. हे काय मला आवडलेलं नाहीये. आईने काय केलंय? सह्या तुमच्या सुनेने केल्यात ना? तू शांत राहा. तुला विचारलंय मी? भाऊ, पण डिवोर्स पेपरवर सह्या आधी शिवानी केल्यात. आणि तू काय केलंस? हा, तू काय केलंस? तूही सह्या केल्यासच ना? असं काय घडलं की तुझं शिवाबद्दलचं एका दिवसात मत बदललं? ठीक आहे, तुला सांगता येत नाहीये ना? सीता, तू याच्यावर सह्या घेतल्यास ना? हे अत्यंत चुकीचं केलंस. आणि हे तुझं आशूवरचं प्रेम नाहीये, हा शिवावरचा राग आहे, द्वेष आहे. काय बोलताय तुम्ही? द्वेष? मी खोटं बोलत असेल तर उत्तर दे. तुम्हाला करायचं ते तुम्ही केलं, पण अजून डिवोर्स झालेला नाहीये. ह्याला किती वेळ लागणार आहे? त्यांच्या घरी जाऊन सांगून आलोय आम्ही. कीर्ती, भाऊ, काही गोष्टी काही वेळा जुळून येत नाही. फिर आशू राजा, अरे हा गैरसमज आहे, असं नाहीये. लक्ष्मण, त्याला कळणार नाही. अरे, बाहेरनं बघणाऱ्याला कळतं शिवा किती योग्य आहे आणि शिवाच या घरची सून आहे. नाही, आता ती ह्या घरची सून राहणार नाही. तू कितीही ठाम असलीस तरी शिवाच या घरची सून आहे. यार, नूडल्स कुठे ठेवल्यात मला कळत नाही. सतत कशी काय जागा बदलते गोष्टींची. आशू, हा, काय झालं? काय शोधतोस? अगं काही नाही ताई, मी जरा नूडल्स करतोय, मला भूक लागलीये. बाकी काही नाही, जस्ट दॅट्स इट. दे दे, करतो ना. आशू, ओकेस ना तू? हा, मी ओके. जस्ट भूक लागली आहे ना मला, बाकी काही नाही. ते म्हणजे तसं नाही, घरात जे काही झालं त्यावरून म्हणते मी. होईन ओके, हळूहळू होईन. नाही, तसा तसा वेळ लागेलच आणि त्रासही होईल तुला, कारण तू तिला तुझ्या मनात बायको मानलं होतंस ना. कसं आहे ना आशू, काही नाती आहेत ना आपल्याला बांधून ठेवतात, त्यातून बाहेर पडायला त्रास होतो, वेळही लागतो. पण आशू, जे झालंय ना ते चांगल्यासाठीच झालंय. हे बघ, मला ती मुलगी आवडायची नाही तो विषय वेगळा, पण ते सगळं बाजूला ठेवून मी तुझा विचार करते. माझं म्हणणं फक्त इतकंच आहे की यात अडकून राहू नकोस. बस ताई, हा विषय नको आता. हे कर, हो, धाव. सॉरी, मी तुला त्रास होत असेल तर हा विषय इथेच थांबवते. फक्त फार अडकून राहू नकोस या विषयात, एवढंच सांगते, कारण याआधी असं झालंय. नाही, मी नाही अडकून राहत. झालंय हे. एक मिनिट. हा, सावकाश, गरम आहे. शिवा काहीतरी वेगळंच बनवायची, काय माहिती काय वेगळं टाकायची.
आवडलंय ना? मस्त झालंय. मी जरा बसून खातो. हो, आरामात खा. हो. आरामात गरम आहे हा? हाय घे. मला वाटलं होतं आज मी उपाशी राहणार, पण नाही, तू काहीतरी युक्ती केलीच. थँक्यू. ए तू जर परत एकदा थँक्यू बोललास ना तर ते घेऊन टाकी ना मी. हे खा गपचूप. आहा, तू बेस्टच यार शिवा, खूप मस्त झाली आहे. घे पाणी पी. अगं हळू. तुला एक सांगू शिवा, म्हणजे जुन्या लोकांची ही एक म्हण आहे ग, म्हणजे त्यांचे विचार आहेत की अशी उचकी लागली का नाही का नवरा आठवण काढतो म्हणे. आजे आत्ता आशून तुझी आठवण काढली. तो कसली आठवण काढतोय, साधा फोन पण नाही करत मला. असं होय. मग बर तू सावकाश पाणी पी, मी आले काय. अगं आशू, खरंच आठवण काढत असशील का माझी? मिस करत असशील मला? थांबली का ग उचकी? काय आलं? कुठं काय झालं? मग हे फोटो बघ बरं जरा. अगं काय दाखवते, कसले फोटो आहेत हे? अगं कसले नाहीत, हे बघ छान छान मुलांचे फोटो आहेत ते. तर मला सांग, तुझं लगीन तुटणार का नाही? म्हणजे दुसरं लगीन करायला पाहिजे का नाही तुला? अगं त्याच्यासाठी हे फोटो आणले. बघ बघ, ह्यो आवडला? लय भारी आहे बघ. हेअरकट तर बघ तिचं काय आहे ती. तुला सांगू, ह्याचे 2 गॅरेज आहेत बरं का, 1 दुकान आहे आणि कसली तरी कंपनी बी आहे त्याची. आजी हे सगळं मला नको दाखवू, माझ्या डोक्यात काहीही विचार नाहीयेत, कळलं? विचार नाहीये. मग मला सांग, तुझ्या डोसक्यात नक्की कसले विचार चाललेत? म्हणजे तुझ्या मनात काय चाललंय ते सांग ना मला. बोल की. कसला विचार? अगं कसला विचार म्हणजे काय? म्हणजे बघ, आता तुमचं लगीन तुटणार म्हणजे तुम्ही दोघंही वेगवेगळे होणार, होय का नाही? अगं मग पुढं काय करायचं ह्याचा विचार नको करायला. या बघ शिवा, विचार तर करायला पाहिजे का नाही? म्हणजे तुमच्या काय त्या कुठल्या त्या पेपरवर सह्या झाल्या आहेत का नाही दोघांच्या? म्हणजे लगीन तुटणार तुमचं. मग हे बघ आजी, मी असं काहीही विचार केलेला नाही, कारण मला माहिती आहे आशू आणि मी असे वेगळे होऊ शकत नाही. इतकं नातं तकलादू नाही आमचं. आणि आशू आता माझ्यावर रागराग करतोय, चिडचिड करतोय, हे सगळं तो स्वतःहून नाही करत आहे. हे सगळं ना त्याच्या डोक्यात कोणीतरी भरवतंय हे मला कन्फर्म माहिती आहे. आणि ह्या सगळ्या अशा सह्या करून आमचं नातं तुटेल असं वाटतं का तुला? इतकं कमकुवत नाही आमचं नातं. हा फक्त ना अडथळा आहे. हे सगळं सत्य मी समोर आणणार आहे एक दिवशी आणि त्याला हे सगळं शांतपणे सांगणार. आणि मला माहिती आहे आशू हे सगळं ऐकून घेणार आणि सगळं समजून घेईल. त्यानंतर होईल सगळं नीट. हे बघ शिवा, हे समज जे काही वाटतंय का नाही ते तुझ्या बाजूनं तू विचार करतेस म्हणून, पण मला विचारशील तर मला हे समज असं अस्थिर वाटतंय ग. आजी सगळं कळतंय मला आणि मला पण हा सगळा विचार करून डोक्याचा भुगाच होतोय माझ्या. पण तुला वाटतं का तुझी ही ना तेवढ्या छोट्या गोष्टींनी हार मानणार आहे? नाही की नाही?
त्यामुळे हा सगळा पुढचा विचार करणं बॅन आहे माझ्यासाठी. माझं गुणाचं लेकरू ते काय? मला हेच बघायचं होतं का तू स्वतःच्या मताशी किती ठाम आहेस ते. तू मला सांग, हे फोटो कुठून आणले ग? काय पण आहे जी तू पण ना. हा बाह्याजी कुणाची आहे? शिवाची. अरे कुठून आणले फोटो? कुठे होते? अगं हे तो नाना फडतरे माहित आहे का नाही तुला? आपल्याकडे यायचा, चांगलाच माहिती. बच्चा बच्चा करून फरसाण खायचा. अगं दिव्याला दाखवायला नाही का पोरं घेऊन यायचा आणि त्याच्याबरोबर फोटो. हे फोटो तो इसरून गेलता इथं. मग माझ्या डोसक्यात आयडिया आली, आपल्याकडं फोटो आहेत, आता शिवाचं मन काय आहे ते बघूया. पण ना यार आजी, मग एवढं चिडायची काहीही गरज नाहीये. गरज नाहीये खरंच. सीता, आपल्या घरात जे चाललंय ना ते मला पटत नाहीये. तू शिवाकडून डिवोर्स पेपर साईन करून घेतलेस? खरंच इतक्या थराला गेलंय का त्यांचं नातं? हो, मला असं वाटतंय इतक्या थराला गेलंय त्यांचं नातं. हे बघा, शिवा मला सून म्हणून कधीही आवडली नाही, सगळ्यांनाच माहिती आहे, हे उघड होतं काय. पण तरीही मी तिला वेळ दिला. पण म्हणून तिला घराबाहेर मी नाही काढलंय. तुमच्या डोळ्यांसमोर घडलं सगळं. आशू म्हणाला तिला. मला हेच कळत नाही, तुम्ही सगळ्या गोष्टी विसरता कशा? अहो किती घटना घडल्या. हा, आशूच्या जीवावर बेतलं, परवा नेहाचा जीव धोक्यात आला. नाही, मला हे नाही पटत. मी शिवाला ओळखतो आणि ती या थराला जाणारच नाही. प्रेमात माणसं कुठल्याही थराला जाऊ शकतात. हो, पण तू बघितलंयस ना तिने आपल्या घरासाठी काय काय केलंय? स्वतः बघितलंयस तू. मान्य ना, ते मान्यच आहे मला. पण म्हणून तिने केलेल्या चुका आपण विसरू शकत नाही. हे बघा, एवढे दिवस मी तुमचंच ऐकत आले. माझ्या मनाविरुद्ध झालं तेव्हाही तुमचं ऐकलं, काही बोलले नाही. पण आता इथून पुढे मला हे नाही जमणार. माझा तुमच्यावर विश्वास होता, म्हणजे अजूनही आहे. पण ह्यावेळी तुम्ही चुकताय. ह्यावेळी तुम्ही आशूचा विचार करणं जास्त गरजेचं आहे. आणि तुम्हाला जर ते जमत नसेल तर ह्या बाबतीतले सगळे महत्त्वाचे निर्णय मी घेत जाईन. नाही, तू निर्णय घे, पण माझा स्वतःवर आणि शिवावर विश्वास आहे. हो ना? मग माझ्या मुलाच्या भल्यासाठी जे करायचंय ते मी करेन. आणि आता मी एक गोष्ट ठरवली, त्यापासूनच सुरुवात करणार आहे मी. ताई, पण हे अचानक का आलं तुझ्या डोक्यात? कारण आता ह्या पुढे सगळं छान व्हावं अशी इच्छा आहे माझी. ठीक आहे, तुला वाटत असेल तर करू, आमची काही हरकत नाही. आई, तू बोलवलंस? बस. काय झालं? काही सिरियस आहे का? आता सगळ्यांनाच प्रश्न पडायला लागलाय ना, काय झालंय आता वगैरे. कीर्ती, नाही म्हणजे आता मागे जे काही सुरू होतं त्याच्यावरून मग ते सगळं आता मागे सोडावं लागेल. आई, काय झालंय? हे बघ आशू, सध्या घरात जे सगळं चालू आहे, घरात शांतता नाहीये अजिबात. सगळ्यांची मनं विचलित झालेली आहेत. म्हणून मी एक निर्णय घेतलाय, घराच्या शांतीसाठी आपण एक पूजा ठेवतोय.
उद्या सकाळी सगळ्यांनी लवकर तयार होऊन यायचे. ठीक आहे. हा, आणि एवढंच नाही, पूजेला तुलाच बसायचं. पण वहिनी ते पूजेला आशू सोबत बसायला एकटा बसेल तो, काही होणार नाही. कोणाची काही हरकत आहे? ठीक आहे, होऊ दे पूजा. बाप रे, आज चक्क कुणीच काहीच आक्षेप घेतला नाहीये. म्हणजे फायनली सगळे ऍक्सेप्ट करतायत की जे घडलंय ते तसंच राहणार आहे. चांगलंय. ठीक आहे, मग खूप उशीर झालाय, सगळ्यांनी झोपात. भाऊ काय झालं, कसला विचार करताय? काय नाही, जे होईल ते होऊ दे. आता काय अरे शिवा, ए शिवा, अरे यार ही दार पण उघडत नाही यार. भाई मला असं वाटतं की ती जेवत असेल. अरे शक्यच नाही रे, जेवत नसणार ती. जेवत काय? चल आपल्याला जायचंय. कुठे आता? चल ग तू, चल 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 चल. जायचंय. कोण आहे? कोण आहे? अरे अरे कोण? तू येतोय. आवाज होतोय. कशाला करतो मग आवाज? गप ना. एक काम कर, घाई कर, पटकन घाई कर. काय घाई कर. कसली घाई करू? आपल्याला जायचं, लवकर आपण. हे तू तू भाई वेडायस का? आता काळ वेळ काहीतरी बघ. झोपायचंय मला. मी दमलोय. वा भाई वा. तू बोलवतो तेव्हा मी तोंड वर करून येतो. मी तुला बोलवलं काळ वेळ बघ. हा, ही मैत्री आपली. म्हणजे तू बोलवलं की मी यायचं, पण मी बोलवलं तू कायम प्रश्न उभे करायचे. तू रडू नको. काय झालंय? कुठं ते जायचं? नंतर सांगतो ना भावा, तू आधी फ्रेश हो. काय घालून झोप. एक थांब थांब. अरे काय तू? थांब रे. अरे पण कसलं काम आहे? महत्वाचं काय? गॅरेजवर गाडी आली आहे दुरुस्तीला. अरे कुठली? कुठली म्हणजे काय? अगं ती संध्याकाळी आली होती ना ती गाडी. मग ती केलीये दुरुस्त, मी फक्त ऑइलिंग बाकी होतं त्याचं. तेच तर ऑइलिंग बाकी आहे भाई. आणि तेच महत्वाचं आहे. चल चल चल. एक मिनिट, चल. काय ते तुला नाही जमणार आहे? एवढं काय नखरे करते? आणि माझं जेवण पण नाही झालं अजून. थांब रे. काय फॅशन शो ला घेऊन जातोस? मला नाही बदलायचे कपडे बिपडे. कपडे बदलू. बाहेर थंडी आहे भावा. तुला आजारी पडला तर एक मिनिट काय घालशील? मांजा ऐक ना, हे जरा किती वाजलेत बघ. मला दमलोय मी. गुरी नाही. हे घाल. ते काढा दे. शिवा, अगं खरंच गाडीचं काम आहे. हवं तर आल्यावर जेव. भूक लागली तर आपण तिकडे खाऊ ना. आणि तू आता आधी सारखं गॅरेजवर पण येत नाही. आधी कसं तू यायची, आपण मस्ती करायचं, धमाल करायचं. हा, आता तू आली तर म्हणलं चला तेवढा वेळ मिळेल आपल्याला. आपण एन्जॉय करू. मजा करू ना आपण. एक मिनिट. नक्की? कुठं जायचंय पण? अरे तू तेच नको ना विचारू यार. मी सांगतो तुला. माझा विश्वास नाही, भावा विश्वास नाही का तुझा? रडू नको. मी बाई एक काम कर, झोपून घेतात. मी जातो. जाऊ. जा, मला झोपायचं. चला निघायचं ना भाई. हे बघ, छान दिसतोय, गोड दिसतोय, क्यूट एकदम केस. चल चल. थांबा. तिथे कोण कोण आहे? तिथं आपण सगळे. म्हणजे आपण म्हणजे म्हणजे मी आपलेच ना सगळे? नक्की? तर मला काहीतरी गडबड वाटते. ते चल आपण. अरे थांबा, मला चप्पल तर घालू दे. अरे नाही ना, मला गॅरेज कडे आहे चप्पल. बाजूला हो. चल पटकन आले. धन्यवाद, तू तयार झालास. लवकर चल आता. ऐक, मी फार वेळ बाहेर नाही थांबणार आहे. हो, तू फार वेळ बाहेर नको थांबू. आता चल. ऐक, प्रॉमिस. मला फालतूपणा नकोय काहीतरी. असं कर,
काय आहे? कर तर भाई एक पिंकी प्रॉमिस. चला हे अरे तू ही काय आहे? ही काय घाबरतोस की काय तू?